क्या ना घोषणा की नाम जय श्री राम बजरंग मैदान में रोल दिलाय औरंगजेबाची माझा करा कुणाला वस्तू महाराष्ट्रामध्ये राहू देणार नाही असा इशारा तुम्ही दिला होता, आज निवेदन दिलंय, काय सांगता? विषय असा आहे की औरंग्याची कबर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते। हा पुरातत्व विभागच मुळात यासाठी निर्माण झाला की त्यामध्ये जिहादी राज्यकर्त्यांच्या स्मारकांचं संरक्षण व्हावं। यामध्ये तत्कालीन काँग्रेस राज्यकर्त्यांची काय मानसिकता होती आम्हाला माहीत नाही, पण आत्ता महाराष्ट्रातले सुद्धा जे गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये मजारी उभा राहत आहेत, कबरी उभा राहत आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाजसुद्धा पडले जात आहेत। तर हे जर सगळं पुरातत्व खात्याच्या अंतर्गत सगळं आहे तर औरंग्याच्या कबरीचे तिथे एक न्याय आणि शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यांचे तिथे एक न्याय, हे सगळं भयंकर आहे। जो औरंग्या हिंदू द्वेष्टा होता, सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा द्वेष करणारा, इथल्या परंपरांचा द्वेष करणारा, अशा औरंग्याची कबर महाराष्ट्रात काय पूर्ण भारत देशात असू नये हे संपूर्ण सामान्य जनमानसाचं आत्ता प्रतिबिंब आहे। जनमानस आत्ता हे सगळं व्यक्त होतोय। हे सगळं व्यक्त होण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलंय की प्रशासनाने, वर्तमान राज्य सरकारने औरंग्याच्या कबरीवर बुलडोजर घालून ती कबर, त्याचा एक सुद्धा मातीचा कण सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात येऊ नये, ही मागणी सर्वसामान्य हिंदू समाजाने, बजरंग दलाने, विश्व हिंदू परिषदेने या ठिकाणी केली आहे। आता पुढच्या आंदोलनाची दिशा कशी राहणार? पुढच्या आंदोलनाची दिशा या ठिकाणी सरकारशी चर्चा होईल आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, आमच्या सिनियर अधिकाऱ्यांशी, सर्वांशी चर्चा करून पुढच्या आंदोलनाची दिशा वेळ निश्चित केली जाईल। ओके। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय श्री राम जय श्री राम हर 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 भारत माता की जय। दादा अरे उखाड़ फेंको